अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। लास्ट वीकला आपली ही मजलिस नाही होऊ शकली कारण मी ट्रॅव्हल करत होतो आणि आपला डिस्कशन चालला होता ती होता की जी रूहची जी परवाज आहे की एक माणूस इंतिकाल झाल्याच्या नंतर जर त्याच्या रूहच्या सोबत जो मामलात होतात तर आपण बघू की रूह जी कब्ज केली जातं ती कबर आणि जी हेवनच्या मध्ये द खालच्या ह्यानी ज्या तरीक्याने ती ट्रॅव्हल्स करतं जी ट्रॅव्हल करतं त्याचं सगळं पसे मंजर कैसा ती होतं हे सगळं आपण बघला. आज आपण तैशीच एक मोठी अहम जी है ती रूह जो एक मोठो अजीब व गरीब परवाज जी रूह अल्लाच्या हातपर्यंत जाऊन त्याशी वापस आली आणि त्या रूहनी काय काय अचीव केला तो जो रूहचा जो परवाज आहे की त्या बुलंदीवर गेली आणि तिथं काय काय जो मामलात हात पेश येईल तर आज आपण आपल्या हातल्यान जी आहे ती बघू. एक चीज आपल्या जहनला फिट अशा पाहिजे, हमेशा अशा पाहिजे, ती चीज ही आहे की ह्या वर्ल्डला जो जितके पण अल्लाने कायनात बनवला जी युनिवर्स आहे ह्याच्यातले जर खंची जात जी अल्लाच्या हात सगळ्यात बुलंद मर्तब्याची जर जात आहे तर ती जात है रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची. इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु इरशाद फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आम्हाला इरशाद फरमावले की मी जो आहे तो सगळ्यात नोबलेस्ट आहे, मी सगळ्यात जो आहे तो अजीम मर्तबाचो जो आहे ते अल्लानी मना बनवला नाही. आणि तो फरमवतात की ही मी खंच्या बोस्टफुली नाही मी बोलत, ही अल्लानी जी आहे ती मना त्या दर्जावर जी आहे ती फाईज केला. तर ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तोंडानी स्वतः तोंडानी आपल्याला बात ही समजत येईल की सगळ्यात अजीम दर्जो ठेवणारी जी शख्सियत आहे या दुनियातले या जितक्यो पण दुनिया आहात त्या सगळ्या हातले जी आहे ती है रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जात. तसंच एक दुसरी रिवायत आहे ज्याच्यात आयशा रदियल्लाहु अन्हु फरमातात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमावले जिब्रील अलैहिस्सलाम जिहाद ईस्टला बघतात, वेस्टला बघतात आणि सर्च करतात की कोण ऐसो बेस्ट शख्स आहे. तर जिब्रील अलैहिस्सलाम बोलतात की मना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मर्तब्याचा जो शख्स आहे त्यांच्या जातच्या शिवाय मना कोण नाही का तो त्याचं मफहूम आहे. तर ही जेव्हा आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जो स्टेटस आहे जी त्यांच्या जातचा जो मर्तबा तो आपल्याला समजल्याच्या नंतर एक बात आपल्या जहनला लगेच येईल की जेव्हा तर अल्लाह सुब्हानहू तालाच्या इतक्या करीब आहात, इतकं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर अल्लाहचं चहीत आहात तर त्यांची जी जिंदगी आहे ती विदाउट एनी प्रॉब्लेम्सला चालल्या पाहिजे. ह्यो एक आपलं एक परसेप्शन आहे की जर कोण अल्लाहवालो आहे तर आपला एक परसेप्शन आहे की त्याच्या जिंदगीत
काही प्रॉब्लेम्स आहात तर या नाही पाहिजे. तर आता जी बात चाललेली आहे ती तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आहे. एक जो वली है, एक जो सालीन है, त्याची बात रही दूर. आता जी बात आपली जी चालली ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जातची बात चालली. तर त्या परसेप्शननी जो आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इकडे बघू आणि त्यांच्या जर सीरतचा मुताला करू, तर आपल्या समोर तर बात ही येते की इतकं अजीम मर्तबा ठेवणारं शख्सियत, इतकी आला हस्ती, पण ही हॅड टू गो थ्रू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. त्यांच्या समोर मोठे चॅलेंजेस आहेत. त्यांना स्वतःला मोठे स्ट्रगल करायला लागलं. तर आपलो जो परसेप्शन आहे तो जो आपण जो सीरतचा मुतालो करतात, तर तो रॉंग परसेप्शन ठरलं जातं. आणि तेच अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमावतात सूरे बकरातले, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يأتكم مثل الذين خلوا من قبلكم مستهم البأساء والضراء وزلزلوا حتى يقول الرسول والذين آمنوا مستهم البأساء والضراء وزلزلوا حتى يقول الرسول والذين آمنوا معه متى نصر الله ألا إن نصر الله قريب. अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमावतात की लोकांनो, काय तुम्ही सोचताव की तुमला जी आहे ती जन्नतीत दाखलो दिलो जाईल बिना तुमला टेस्ट केल्याने? ह्यो एक सवाल अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला या आयतीतले इर्शाद फरमावतात की लोकांनो, काय तुम्ही ही सोचताव की तुमला जन्नत अशीच मिळेल बिना तुमला टेस्ट केल्या बगैर तुमला जन्नत मिळेल? आणि मग पुढे अल्लाह ताला स्वतः फरमावतात की हे जो लोक होत की इतकं ऍडव्हर्सिटी आणि इतकं त्यांना ऍप्लिकेशन झाली, इतकी त्यांच्या वाटली सफरिंग झाली, इतक्यो मुश्किलात आयल्यो त्यांच्या वाटल्यो आणि त्यांना झिजोडली गेली, तर जे त्यांच्या वाटले जो परेशानी आयल्यो, मग तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची स्वतः त्यांची जात होती आणि त्यांच्या सोबत जर त्यांचं सहाबा होतं, जर दुसरं जर बिलिव्हर्स होतं, त्यांना बाकायदा अल्लाह सुब्हानहू व तआला या आयतीतले बोलतात ह्या दीनच्या खातीर, या अल्लाहच्या राहवर त्यांना जी आहे ती बाकायदा झिजोडली गेली. म्हणजे इतकं त्यांच्यावर ऍडव्हर्सिटी जाईल, इतकं त्यांच्यावर परेशानी येईल की तर ह्या पोझिशनला नाही होतं की त्यांना समजत नाही येत होता की ही आमच्यासोबत काय, आमची काय लेवलची टेस्ट घेतली जात. आणि मग तर पुकार उठलं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि सहाबा जहाज, तर पुकार उठलं की अल्लाहची मदत कवा येईल. आणि अल्लाह ताला फरमावतात की अल्लाहची जी मदत आहे ती तुमच्या करीब आहे, हमेशा काय आहे ती करीबच आहे. पण अल्लाह तुमची इम्तिहान घेत की तुम्ही त्याच्या दीनच्या साठी किती साबित कदम आहात.
तुमच्यात अल्लाची मोहब्बत किती रासिख आहे, तुमच्यातले तो जो तुम्ही दावो केल्या ला इलाहा इल्लल्लाह, की काय तुम्ही फक्त जबानी इक्रार केल्या ला इलाहा इल्लल्लाह आणि तुमच्यावर आता जो हा तो परेशानी नाही ना की ला इलाहा इल्लल्लाह तर आसानीने तुम्ही बोलले आहो, पण तो ला इलाहा इल्लल्लाहचा जेव्हा तुम्ही कलमो बोलाल तर आता असल जी आहे ती आता असल तुमची टेस्ट होईल. तर अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की आमची जी नुसरत है, आमची जी मदत आहे ती करीब आहे, पण तुमच्या लोकांना टेस्ट केली जाईल. आणि ह्याच मंजरला, ह्याच पसे मंजरला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची जी जिंदगी आहे ती बसर होत होती. जेव्हा त्यांनी दावतचा जो आगाज केले तर हे चॅलेंजेस त्यांच्या समोर राहिलं. पहिले तर जेव्हा त्यांनी दावतचा आगाज केले, काही चंद सहाबानी ईमान हल्ले, तर कुरेश ह्या लोकांनी काय केले, त्यांना बॉयकॉट केले. हातपर्यंत पण रिवायतला येतं की त्यांच्यावर ऐसो वागता येलो की त्यांना पाना खायला लागली, झाडांची पाना खाऊन आपलं बसर करत होत. इव्हन त्या रिवायतला ही पण मेन्शन केलेलं आहे की त्यांना जी टॉयलेट लावत होता ती पण ती त्याच स्तराचा त्यांना ती होत होता, बस म्हणजे फक्त पाना खात होती ती. तर ही एक तकलीफ कुणाच्यावर येईल त्यासाठी मी पहिले सांगणार की अल्लाहच्या समोर सर्वात अजीम मर्तबत ठेवणारी जी जात आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जात आहे. आणि त्या जातला ह्या मशक्कतच्या थ्रू जायचं आहे. त्यांनी ती ही सफर केले, बात हातपर्यंतच नाही राहिली. थोड्या वक्तानी एक ऐसो वक्त येतं की त्या वक्तला आमुल हुस्न बोलला जातं की गमचं सार. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला त्यांच्यासाठी सपोर्ट देणारी जर कोण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी त्या जात ते ह्या दुनियाशी गेल्याच्या नंतर पण जो कसरतशी याद केले ना ती हात खदीजा रदियल्लाहु अन्हा. की जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की जेव्हा मना दुनियाने ठुकरवला तेव्हा जर मना कोण साथ देणारी होती तर ती खदीजा रदियल्लाहु अन्हा होती. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं चाचास अबू तालिब तर तो पण जिहाद, तर जो पण कोण दुसऱ्या कबिल्यांशी या त्यांच्या कबिल्यांशी जेव्हा त्यांच्या इकडे उगे उठत तर त्यांना बचवणारं जो होतं तर त्यांचं चाचास होतं. आणि वक्त ऐसो येलो की हे दोन शख्सियत ज्यांच्यानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मग सपोर्ट होतो, हे दोनों शख्सियत जो हा त्यो ती परवास करतात, त्यांची रूह इंतिकाल होतात. आणि ह्यो त्यांना हे दोन शख्सियत गेल्याने त्यांच्यावर इतकं गम तारी होतं की ह्यो ह्या त्या इयरला आमुल हुझन म्हणून करार दिला गेला. सिरत इतकं सॉरोतले इतका डिप्रेशनला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद केलं. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि तो सफर ह्यासाठी करतात की मी लोकांना अल्लाहच्या दीनच्या इकडे राहतो, की जो मना दावत अल्लाह सुब्हानहू व तआला दिया सांगला नाही, जी ला इलाहा इल्लल्लाहची जी दावत दिया सांगला नाही की हे मी लोकांच्या समोर पेश करू. आणि तर ताईफला जातात आणि तुम्ही बखूब वाकिफ आहात की तिथं त्यांच्यासोबत धुवली जातं रक्त, म्हणजे त्यांना इतकं की त्यांचा पुरा जी जिसम आहे ती रक्ताने भरले. ही थ्रू कोण जातंय
की जो अल्लाहच्या समोर सगळ्यात आला दर्जाचा जो इंसान आहे, जो बशर आहे, ही इज गोइंग थ्रू ऑल दीज डिफिकल्टीज. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला त्यांच्या एंड टाइम्सला जेव्हा वफात पाहतात, विसाल करतात, त्या दुनियाशी जेव्हा अल्लाहच्या इकडे जातात, त्याच्या अगोदर काही तिचंद अगोदर त्यांना विचारलं जातं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या जिंदगीतले सगळ्यात जर तकलीफदायक जर दिस होतो तो खंचो दिस होतो. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमातात की मना जी ताईफच्या दिसाची तकलीफ जाईल त्या इंटेन्सिटीची तकलीफ मना नाही जाईल. आणि जर तुम्ही सिरतचं मुतालक केल्यावर ह्या इव्हेंटच्या विना दुसरे पण काय अशो बॅटल्स होत्यो ज्याच्यात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दंडाने मुबारक जो आहे तो शहीद झालो. मग त्यांच्यावर तेव्हा पण लोकांनी हमलो केले. पण तो बोलतात की जी तकलीफ मला ताईफला जाईल त्या इंटेन्सिटीची तकलीफ जी आहे ती मला नाही जाईल. तर त्या वर्षी तुम्ही एक अंदाज लावू शकता की ती किती त्यांना तकलीफ दिली गेली. आणि आज आपण आपल्या आपला दिलासो देतो की आम्ही जी हाव ती आम्ही दीनवर हाव. आम्ही चंद नमाज पडून आपण आपलं जी आहे ती मोठ्या ह्यानी ही करताव की आम्ही मग दिनदार आहो. आणि मग ह्यो पण मोठा लोक करताव. लोक बोलतात की मी नमाज पण पडताय, मी ही पण करताय, मी ती पण करताय, मग माझ्यावर तकलीफ काय? तर जेव्हा पण ह्यो इश्काल शैतान तुमच्या दिलातल्या टाकल तेव्हा तुम्ही आपला जी कंपॅरिझन आहे ती रसूल आणि कंपॅनियन्स ऑफ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या मुआजनो करायचो की व्हेअर डू आय स्टँड, की ही जी शख्सियत आहात ह्यांच्या हातले मी खतं स्टँड करताय. आणि जर ह्यो खयाल येतय की मी मग दिनदार आहे तर एक बात तर क्लिअर झाली की आपण जी हात हाव आणि जेव्हा आपण कलमो पडू तर जी कुराणची आयत आपल्या समोर राहिली, नाव अल्लाह इज गोइंग टू टेस्ट यू. तर ही तुमच्या हमेशा बॅक ऑफ द माइंड अशा पाहिजे. टेस्ट होती तुम्ही इकडं तिकडं मुंतशीर होऊन धायाच्या ऐवजी तुमचा रुजू इल्लाह होया पाहिजे. जो पण मुश्किलात येतील तुम्हाला त्या मुश्किलांशी बचवणारी जर खंची जात आहे ती आहे अल्लाह सुब्हानहू व तआलाची जात. बाकी तुम्हाला कोण बचवू नाही शकत. तर तुमचा तुम्ही जो रुजू करा तेव्हा तुमचा जर हात तर अल्लाहच्या समोरच फैल्या पाहिजे. अच्छा, तर जेव्हा ह्यो सिनारिओ होतो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॉज गोइंग थ्रू दिस टफ टाइम्स, तेव्हा ऐशा हातल्यान ह्यो जेव्हा मंजर होतो तर ड्युरिंग दिस पिरियड रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला एक इन्व्हिटेशन येतं. आणि ती इन्व्हिटेशन असतं की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमशी सगळ्यात जास्त मोहब्बत करणं अल्लाह सुब्हानहू व तआला. तर ही देतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला जी आहे ती मेराज केली जाते. आणि जिब्रील अलैहिस्सलाम जी हात तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या इकडं जी आहे ती धारलं जातात. आणि तीच अल्लाह सुब्हानहू व तआलाने कुरानला ह्या आयतीत इर्शाद फरमावलं, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर. कि पाक है ती जात सुब्हानल्लज़ी कि जानी
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला रातच्या मरहल्यात काय केलं अल्लाहनी, त्यांना मस्जिदुल हरामशी जी आहे ती मस्जिदुल अक्साच्या इकडे घेऊन गेलं. आणि ह्यानी घेऊन गेलं की तळ जिहाद ती अल्लाहच्या निशानियात बघतील. आता ही मोप जी आहे ती आता इंटरेस्टिंग चीज आहे की ह्या आयती जी मी तुमच्या समोर पडली तर त्याच्यात अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात, सुरूच करतात सुब्हानल्लजी असरा. आणि ह्यो जो कलमा था सुब्हानल्लाह आपण बार बार बोलतो काही अशी चीज तवा बघतो की जेव्हा ती चीज जी आहे ती आपल्याला काहीतरी एकदम भारी आणि वाटतं की हा काहीतरी मग अमेझिंग आहे, तेव्हा आपण अल्लाहचं फक्त याद करतो. तर ह्या आयतीची जी सुरुवात आहे तीच अल्लाह सुब्हानहू व तआलानी जी आहे ती सुब्हानल्लजीच्याने केले. तर थत उलमा जहात कुराणचं जर तफसीर लिखणार आहात तर हीच बोलतात की तीच डिफाईन करतं की ह्यो काहीतरी मोजजो आहे, ही नॉर्मल चीज नाही. आणि जेव्हा त्याच्या तफसीरला जेव्हा जातात तर तो फरमवतात की ही जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो सफर झालो मस्जिदुल हरामशी मस्जिदुल अक्साच्या इकडं, ज्याला इस्रा बोलला जातं. आणि ह्यो जो सफर आहे ह्यो हॉरिझॉन्टल आहे. इट इज गोइंग हॉरिझॉन्टली फ्रॉम जी है ती काय आहे फ्रॉम मस्जिद अक्सा टू सॉरी फ्रॉम मस्जिद हराम टिल मस्जिद अक्सा. तो ह्यो जो सफर है तर फरमवतात की ह्यो ड्रीमच्या तौरवर नाही झालो. काही लोकांना इश्काल ह्यो झालो, काही लोकांनी ह्यो ओपिनियन ठेवले की ही जी इस्रा वल मेराजचा जो वाकियो आहे तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला जी आहे ती होय ते रुयाच्या हातले म्हणजे ड्रीमच्या हातले जो आहे तो पेश झालो. तर मुफस्सिर बोलतात की जर ती बात असली असती, जर फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट आपण ही कन्सिडर केल्या की तो जो सफर आहे तो ड्रीमला आहे तर त्याच्यात अजीब बात काय, तर तो तर सगळ्यांना एक्सेप्टेबल असला पाहिजे होतो. का ड्रीमला जी आहे तर हर शख्सची जी रूह आहे ती खत फिरून येत आणि वलीउल्लाची जी रूह आहे ती तर मग बुलंदीवर जाऊन येत. तीच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्या एका हदीसला इर्शाद फरमवले की जो इंसान जो है तो निस्त तो त्याची मिसाल कशी आहे की तो मेलेलो आहे. तर जेव्हा तो निजत जात तेव्हा त्याची रूह जी आहे ती जिसमशी जी आहे ती काढली जाते. ही हदीसला येतं, हदीसचं मफहूम आहे. त्यावर ऍग्री आहात की जो यो सफर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी केले तर तो जो सफर आहे तो जिसमच्या सोबत आणि रूहच्या सोबत, रूह पण होती आणि जिसम पण होतो, त्याच्या थ्रू जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ते सफर केले. आणि तेच अल्लाह सुब्हानहू व तआला ही इर्शाद फरमवतात की हर मुसीबतच्या नंतर इन्नमल उसरी युसरा, की हर मुश्किलच्या नंतर काय आहे ती आसानी आहे. मुश्किलच्या सोबत जी आहे ती काय आसानी आहे. तर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इतक्या मुश्किलशी जेव्हा जात होत तेव्हा अल्लाह ताला फरमवतात की मी तुला अशीच नाही सोडलेली आहे, मी हाय अल्लाहची जात आहे. अल्लाह ताला त्यांना आपल्याच इकडे आपवतात जेव्हा ह्यो पिरियड चाललेला. तर एक बात क्लिअर झाली की ही जी मेराजचो जो ह्यो झालो इस्रा वल मेराजचो तर तो त्या टाइमात झालो की वेन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॉज गोइंग थ्रू दिस टफ टाइम्स. अच्छा, आता ह्या सफरसाठी जिब्रील अलैहिस्सलाम जी हा ती बुराकला घेऊन येतात. आता ही बुराक काय चीज आहे
बुराक ही एक ॲनिमल आहे की सेम लाईक म्यूल आणि हॉर्सच्या ह्याच्यामध्ये जी आहे त्या टाईपचा एक ही त्या टाईपचं एक ॲनिमल बोलू शकता. त्याच्या शकलला जी आहे ती जिब्रील अलैहिस्सलाम घेऊन येतात. तर आता फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट तुम्ही हे बोलले आहोत, जर आपण ह्याच्यावर इत्मिनान केले आहोत की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी फक्त रूहच्या ह्याने परवाज केले, त्यांचा जिसम सोबत नाही गेला. तर जर जिसम जर नाही जाणार आहे सोबत, तर जर रूहला ट्रॅव्हल करायचं आहे, तर जशी आपली रूह हर रात्री आपण जाऊन निसताव ती खत फिरून येतं. तर जर तर बा जिसमच्या सोबत जर तर ट्रॅव्हल नाही केले नसले, तर मग जी आहे ती बुराकला हाणण्याची काय गरज पडली. तर मुफस्सिर लिखतात ही जी बुराकला हाणण्याची जी जिब्रील अलैहिस्सलाम बुराकला घेऊन येतात, हीच दलील काफी आहे की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद ती आपल्या जिसमच्या सोबत आणि रूहच्या सोबत जी आहे ती हो सफर करतात. आणि जेव्हा ह्यो सफरचो आगाज होतं, तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मोग काही चीजो जो आहात ते दाखवल्या जातात. आता ह्यो जो सफर आहे मस्जिदुल हरामशी मस्जिदुल अक्सा त्याला बोललं जातं इस्रा. आणि ह्या सफरला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद की काही अशा जाग्या अलग अलग जाग्यावर थोपतात आणि तिथं नमाज पण जी आहे ती अदा करतात. तर एक रिवायतला ही पण येतं तर त्या जाग्यावर थोपतात की ज्या ट्रीच्या खालती अल्लाने जी आहे ती मुसा अलैहिस्सलामशी बात केला होता, त्या तूरवर जर मुसा अलैहिस्सलामला अल्लाने आपले होते आपलं दीदार करोय, तर थतं जी आहे थतं पण तर नमाज पडतात. मग बैतल लहम म्हणून एक जागा आहे, जसं ईसा अलैहिस्सलाम जी आहे तर बॉर्न झालं होतं, पैदा झालं होतं, त्या जागेवर पण जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थतं पण अल्लाच्या इकडे जी आहे ती रुजू होतात. तर अल्लाह सुब्हानहू तआलानी ही जी जमीन आहे, रिवायतला येतं की ही पूर्ण जी जमीन आहे ती प्रोस्ट्रेशनची जागा बनवला नाही. इबादतची जर अल्लाहला सुजूद करायची जी जागा आहे, या पुऱ्या जमीनला जी आहे ती अल्लाहने सुजूदचो जागो बनवला नाही. आणि ही एक चीज आहे की जी खच्च्या पहिले अंबियाला हासिल नाही झाली. ही पण एक जी आहे ती खास रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या उम्मतला जी आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने जी अता केली जी चीज, त्याच्याही एक ही नुमाया चीज आहे की ही जी जागा आहे, ही जी अर्थ आहे ती अल्लाहच्या इबादतची जी अल्लाहला जी आहे ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला दिली गेली. मग सही मुस्लिमची रिवायत आहे की ह्या दौरान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे ती मुसा अलैहिस्सलामच्या कबर जवळ जातात आणि ते बघतात की मुसा अलैहिस्सलाम आपल्या कबरातल्या जी आहे ती नमाज पढत असतात. आणि तो आपल्या साहेबांना जेव्हा नंतर बोलतात की जर तुम्ही तेव्हा माझ्यासोबत असले असते तर मी तुम्हाला ती दाखवलं असतं. तर ह्याच्या वर्षी ह्या जाग्यावर थोपणं, मुसा अलैहिस्सलामच्या कबराजवळ जाणं, ही काय ही देतंय की ह्यो जो जागा हा जत काही ऐसं चीजो जो घडल्यो, जैसा ज्या जाग्यावर तूरची जी जागा आहे जत मुसा अलैहिस्सलामशी अल्लाहने जो आहे ती बातचीत केला, या ही मुसा अलैहिस्सलामची कबर झाली. दीज आर व्हॉट द सेक्रेड प्लेसेस. आणि ह्याच्या ह्यानीच जी आहे तुम्हाला त्या जाग्यावर जाऊन त्याची फैज घेणार, तबरुक घेणार, ही ह्यो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो अमल होतो त्या वर्षी ही जी आहे ती हुसूल होतं, हासिल होतं की काही ऐशो जो चीजो आहात की जो ब्लेसिंग्स आहात, जैसा की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं केस आहात आजच्या हातलीत पण काही लोकांच्या जवळ आहात
तर त्याच्या जरियाने ॲज अ तबर्रुक त्यांना जी आहे ते तुम्ही इस्तेमाल करू शकता. ह्यो जेव्हा सफर होत होतो इस्राचं, तेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला कोणतरी जी आहे ती उजव्या बाजूशी आवाज देतं, पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिकडे ध्यान नाही देत. तर आपल्या राहवर जिहाद त्या बुराकवर जे आहे त्यांचं सफर चालू असतं. आणि त्या बुराकची पण एक खासियत होती की त्याची जी एक जो पाऊल आहे त्या सफरला, एक पाऊल जतपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत त्याचं एक पाऊल जो आहे तो पडतं. तर ह्या बुराकवर जी आहे तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जात असतात. तर राईट साईडशी त्यांना कोण आवाज देतं, पण तर तिकडे रिस्पॉन्ड नाही करत. तर जिब्रील बोलतात की जर तू त्याला रिस्पॉन्ड केली असती जेव्हा तुला आवाज दिलो गेलो, तर तुझ्या उम्मतनी ज्यूज लोकांना फॉलो केला नसता. थोड्या टायमानी डाव्या बाजूशी त्यांना आवाज दिलं जातं, पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद तिकडे पण त्या आवाजला काही रिस्पॉन्स नाही देत. जिब्रील अलैहिस्सलाम बोलतात की जर तुम्ही आता ह्यांना रिप्लाय केल्या असत्या तर तुमची जी उम्मत आहे ती ख्रिश्चन लोकांना फॉलो केले नसते. आणि ख्रिश्चन लोकांनी किती पण तुमचा ख्रिश्चॅनिटीतले जर कन्वर्ट तुमच्या उम्मतला कन्वर्ट करायची कोशिश केले, तर तुमचे ह्या अमलच्या का तुम्ही रिस्पॉन्ड नाही केल्यावर तुमची जी उम्मत आहे ती अल्लाच्या प्रोटेक्शनला असेल आणि ते लोक साबित कदम असतील आपल्या दिनवर. तिसऱ्यांदा वापस त्यांना एक आवाज येतो आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना जी आहे त्या आवाजला पण लब्बैक नाही बोलत, रिप्लाय नाही करत. तर जिब्रील अलैहिस्सलाम बोलतात की ही जी तुम्हाला आता पुकारली गेली ही ती दुनिया आहे की जी तुमच्या उम्मतला जी आहे ती मटेरियलिझमच्या इकडे आपवते, दुनियाच्या इकडे रागीत करते. आणि जर त्याला लब्बैक बोलल्या असत्या तर तुमची जी उम्मत आहे त्यांनी आखिरतला काही इम्पॉर्टन्स नाही दिला असता. ती ती उम्मत आहे ती दुनियाच्या पाठीवरच धावली असती. आणि ह्या दौरान यात एक औरतच्या शकलला दुनियाला पेश केली जाते. म्हातारी म्हातारी ती दुनियाला पेश केली जाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या समोर. आणि त्यांना सांगलं जातं की ही जी म्हातारी बायको आहे ती जो काही भरोसा नाही, ती आज पण मरण सकल पण मरण. ही दुनिया जी आहे ती तुमच्यासाठी तितकीच ही ठेवतं की ह्याची काही व्हॅल्यू नाही. असं जी जिंदगी आहे ती आहे आखिरतची जिंदगी. तर हे सगळं जर मंजर हा जेव्हा इस्राच्या इकडं जेव्हा त्यांचं सफर होत असतं, म्हणजे अक्साचा जो सफर जो जारी असतं त्या दरम्यान ह्यो चीजो येतात. आणि जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद अक्सातले पोहोचतात, तर आपलो जी बुराक आहे त्याला तिथं बांधतात, एका लोंढ्याच्या ह्याला तिथं बांधतात. आणि तिथं जिहाद तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामत करवतात. आणि त्या इमामतला जितकं पैगंबर जितकं रसूल जो होतं तर येऊन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पाठीवर जी आहे ती नमाज पडतात. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम असतात. तर आता बाद येतं की हे जर अंबिया लोक राहिलं आणि ज्यांनी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पाठीवर नमाज पडलं, काय हे आपल्या कबरांशी जिसमच्या सोबत आणि रूहच्या सोबत दोघांच्या सोबत येईल. तर मुफस्सिरींचा ह्याच्यावर कौल जो आहे की तर रूहच्या शकलला येईल. आणि एक तर तो कौल आहे की रूहच्या हातल्या नाही. आणि दुसऱ्या कौलला मुफस्सिर बोलतात की त्यांना अल्लाह सुब्हानहू व तआलाने टेम्पररी त्या रूहला काही जिसम अता केला होता, हुलियो अता केला होता. आणि तो येऊन जिहाद ती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या पाठीवर जिहाद ती नमाज पडतात. तर ह्याच्या वर्षी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो मकाम आहे नबुवतचं, की जितकं अंबिया जितकं हे ऐलं
त्याच्यातले सगळ्यात आला मकाम जो ठेवणार आहात तर आपलं जहाद तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आणि ह्यासाठी ते कयामतच्या दिवसा जी त्यांची अल्लाने जी रास उम्मत धरणार त्याला रसूलच्या सदक्याने त्यांना जी आहे ती पहिली उठवली जाईल. तर ह्यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या सदके तुफेनी ही या उम्मतला जी आहे ह्यो दर्जो जो आहे तो आता आहे. आणि ही नमाज पडल्याच्या नंतर आता जो त्यांचा जो सफर आहे तो मेराज जो सफर जो की वर्टिकली आहे. आता मस्जिद अक्साशी आता सिदरतुल मुंतहा पर्यंत जी आहे आता ह्यो जो आहे तो सफर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो जारी होतोय. आणि तो जारी असताना हर आसमानावर पोचल्याच्या नंतर जी आहे तर त्यांचं जो फरिश्ता आहात विचारतात जिब्राईल अलैहिस्सलामला की कोण आहे. तर जिब्राईल अलैहिस्सलाम बोलतात मी जिब्रील आहे. तुझ्यासोबत कोण आहे. तर फरमवतात की माझ्यासोबत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. तर तो फरिश्त त्यांना वापस इर्शाद फरमवतात लब्बैक बोलतात आणि काय तुम्हाला आपवलेली गेली होती काय तुम्हाला ही मेराज अता केली गेलेली. तर जिब्रील बोलतात हो त्यांना आपवलेली गेली आणि त्यांच्यासाठी जो आहे हर आसमानाच्या वर जो आहे तो ऐसो दरवाजो हर आसमानावर जो फरिश्ता आहात तर त्यांना हेच सवाल विचारतात आणि त्यांच्यासाठी दरवाजा खोलत जातात. आणि हर हर आसमानावर त्यांना जी आहे पहिल्या आसमानावर आदम अलैहिस्सलामची जी आहे ती त्यांची मुलाखत होते. तर हर आसमानावर जी आहे तर हर अंबिया पैगंबर जाईल तर त्यांची मुलाखत होते. आणि तसंच एक आसमानाशी दुसऱ्या आसमानावर यायला जो आहे ती बैतुल मामूर जत आपलं जो काबतुल्ला आहे त्याच्याच वरती बरोबर अल्लाच्या आसमानावर पण 7th हेवन वर जी आहे ती बैतुल मामूर आहे. थतपर्यंत जी आहे त्यांची जी आहे तो सफर होत मेराजचो. आणि ह्या बैतुल मामूरची ही खासियत आहे की हर दिस जिहाद तर 70,000 फरिश्ते जिहाद तर त्याचं तवाफ करतात आणि हर फरिश्त्याचं जो आहे एकदा त्यांनी तवाफ केला की त्याचा वापस नंबर नाही. आणि थतं पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद थतं पण इबादत करतात थतं पण त्या फरिश्त्यांच्या. आणि मग तो पुढे जेव्हा सिद्रतुल मुंतहाच्या इकडे जेव्हा जातात सिद्रतुल मुंतहा एक झाड आहे. आणि ही झाडची खासियत ही आहे की त्याची जी पानं आहात ती एलिफंटचं जसं कान आहात तर त्याच्या शेपला जी आहात ती त्याचं कान आहात. आणि हर ह्याच्यावर जी आहे ती अल्लाची जो पण काही ह्या दुनियातले तख्लीकचं जी नॉलेज आहे ती थतं प्रिझर्वड आहे सिद्रतुल मुंतहावर. तर त्या जाग्यावर जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोहोचतात आणि जिब्रील अलैहिस्सलाम सोबत असतात तर जिब्रील अलैहिस्सलाम त्या जाग्यावर 7व्या आसमानावर जेव्हा ह्यो दोन चीजो बैतुल मामूरचा ही होऊन जातात तवाफ वगैरे जी करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या झाडाजवळ जातात तिथे गेल्याच्या नंतर जिब्रील अलैहिस्सलाम जहात आपला थोपवतात आणि बोलतात की मी जर ह्याच्या इकडे जर मी पुढं आता येईल या झाडाच्या जर पुढं मी इकडे येत आहे तर मना जी आहे मी जल्लो जाईल मना बंद केली जाईल. आणि इथं बोलतात ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 80 आता जो पुढचा जो सफर आहे तो सफर जो आहे तो तुमचा आहे. आता ह्यो जो सफर जेव्हा जायलो आता एक मग अहम बात समजायची आहे की ह्यो जो परवाज आहे अल्लाला मिळण्याची जी बात आहे तर ती बात ऐशी आहे की त्याच्यासाठी जी आहे ना तुमचा कुलूब जी आहे ती रेडी असल्या पाहिजे. तर ती कुलूब
तुमचा जेव्हा शाफ शफ्फाफ आहे, तर जेव्हा ह्यांना पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला ह्यो सफर केलो गेलो, त्याच्या अगोदर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या रिवायतला फरमवतात की माझ्या जवळ जिब्रील अलैहिस्सलाम जहात येतात आणि काय आहे, माझा सीन जो आहे तो कट करतात आणि माझ्या दिलला जी आहे ती जमजमच्या पाण्याने धुवतात. तर अल्लाची जो तजल्लियात आहात, अल्लाची जी अल्लाला जर तुम्हाला अल्लाला जर अल्लाचो दीदार जर करायचो आहे, तर अल्लाचो दीदार बिना साफ कुलूब या कुलूबची इस्लाह जोपर्यंत नाही झालेली आहे, तोपर्यंत तुम्ही अल्लाच्या इकडे जे आहे ती अटॅच नाही होऊ शकत. आणि त्यासाठी अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमवतात की ते लोक कामयाब झालं, ते लोक कामयाब होतील जर माझ्या इकडे काय घेऊन येतील, कल्बे सलीम घेऊन येतील. तर कुलूब जी आहे ती मग अहमियत ठेवतं की तुम्ही दिल किती साफ शफ्फाफ ठेवले आहोत. बुक्स, अदावत, कीना, कपट, खुदगर्जी, खुदी, मी ही जो चीजो आहे, ही जी तुमची रूह आहे, ह्याला डेट करून टाकत. आणि ती जेव्हा तुमचा कुलूबला ह्यो सगळे जेव्हा अमराज आहात, ह्यो सगळे बंधगी आहात, तर तुम्ही जी आहे ती अल्लाला पाहू नाही शकत. आणि ही जेव्हा मूसा अलैहिस्सलामनी अल्लाशी वाट ठेवले की की अल्लाह की मना जी आहे ती तुला बघायची आहे. आणि जेव्हा ह्यो इर्शाद झालो की अल्लाह मना तुला बघायची आहे, तर अल्लाह त्याला बोलतात लन तरानी, की नाही बघू शकत. आणि ती कुरानला जेव्हा तफसीरशी जेव्हा तुम्ही वाक्य जेव्हा ह्यो कराल मूसा अलैहिस्सलामचं, तर ही बात येतं की जेव्हा ही ख्वाहिश पैदा केली मूसा अलैहिस्सलामनी की या अल्लाह मना तुला बघायची आहे, तर त्यांना 30 दिवस रोजा ठेवावं लागेल. तर 30 दिवस झाल्याच्या नंतर अजून 10 दिवस त्यांना बोललं जातं की तुम्ही अजून 10 दिवस हे ठेवा. आणि जेव्हा ती बात त्यांच्या हाती जी आहे ती पैदा होत, तेव्हा अल्लाह ताला त्यांना जी आहे ती हे देतात की जर तुला मना जर बघायची आहे, तर ह्यो जो तूरचा जो ह्यो आहे, तर ह्याच्या इकडं जी आहे मी आपलीच तजल्ली जी आहे मी तिकडं टाकीन, मना आपल्या सापला मी त्याच्यावर जहूर करीन. तेव्हा मी जहूर करीन, तर अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलामला बोलतात की तू नाही बघू शकस. ह्या आयतीतले जी कुरानला आयत आलेली आहे, तर अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलामला बोलतात की तू नाही बघू शकस. ही नाही बोलत की मना कोणच नाही बघू शकत. आणि जर ही पॉसिबल नाही असलं असता की तुम्ही अल्लाहला बघू शकता, तर एक जो पैगंबर आहे, वक्तचो पैगंबर जो आहे त्याशी जितका नॉलेज असतं, अल्लाह ताला त्याला जी नॉलेज अता करतं तितका नॉलेज कुणाला नाही असत. तर त्यांनी पहिले जो मुतालबच नाही केला नसता की जर अल्लाहला बघणं जर पॉसिबल नाही असलं असता, तर त्यांनी जो मुतालबा नाही केला असता की अल्लाह म्हणत तुला बघायची. पण अल्लाहने आपलं जहूर करायच्या अगोदर मूसा अलैहिस्सलामला जी आहे ती आपली जी रुहानी कैफियत आहे, रुहानी ह्याच्यावर अजून त्याला अजीम अजीम दर्जावर घेऊन जाण्यासाठी त्यांना बोलतात की तू 40 दिवस जी आहे ती जी आहे ती रोजा ठेवून ही करून जी आहे ती रुहानियतची ही कर. आणि जेव्हा त्यांना अल्लाह ताला आपली जी आहे तजल्ली जेव्हा त्या ह्याच्यावर पाडतात, जबले तूर वर जेव्हा आपली तजल्ली जी आहे ती त्याच्यावर जेव्हा आपली तजल्ली टाकतात, आपला जहूर करतात, तेव्हा कुरानला येतं
की तो जो पहाड आहे तो रेजा रेजा होता, आणि तो तर रेजा रेजा होत, त्याच्या सोबत काय होतं की मुसा सलामच्या वर पण बेहोशी तारी होत. तर मुफस्सिर ह्यातले लिखतात की एक जी मिरर आहे, मिररला आपलं जो आहे तो अक्स दिसतं. जेव्हा मिरर जेव्हा आपलं तुम्हाला ऑब्झर्व करेल तेव्हा तुम्हाला आपलं अक्स दिसेल. तर जेव्हा पहाडवर अल्लाह सुब्हानहू तआलानी आपला ज़ुहूर केला आणि आपली तजल्ली दाखवला, तर तो ती बर्दाश्त नाही करू शकला. एक एक जर तुटलेलो जर शिशो आहे त्याच्यात तुम्ही आपलं चेहरो नाही बघू शकत, आणि जेव्हा ती रेजा रेजा होतं आणि ती तजल्ली जी आहे त्याच्याशी काही जेव्हा मुसा सलामच्या इकडं त्याचं इफेक्ट जातं, तर काय होतात, तर जिहाद ती बेहोश होऊन पडतात. आणि हीच आता जी बात आहे की मुसा सलामला जी आहे, तर ती जी चीज आहे ती आता नाही झाली की तर ती तजल्ली जी आहे, जो जुहूर आहे त्याचो ह्यो मुसा सलामला का पहाडनी तो बर्दाश्त नाही केला. आता जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्या ह्याच्यावर जेव्हा पोचतात, आणि रिवायतला ही बात येतं की तो जो पुढचा जो सफर आहे, की जसं जिब्रील अलैहिस्सलाम बोलतात की ह्या झाडाच्या पुढं आता मी तुला कंपनी नाही देऊ शकत, सिद्रतुल मुंतहावर आता पुढं मी तुला नाही कंपनी देऊ शकत, ह्यो आता पुढचा जो सफर आहे तो तुझो आहे, ह्यो तुमला करायचं. आता जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुढं जेव्हा जेव्हा जातात, तेव्हा ही येतं तफसीरला की आता जी है त आणि अल्लाह, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि अल्लाह सुब्हानहू व तआला त्यांच्या म्हणजे काय बाते आहात त्याची तफसील नाही आहे कुराणला. पण ही बात येतं की जी है अल्लाह सुब्हानहू व तआला जी आहे ती त्यांना नमाज अता करतात, आणि हीच जी नमाज जी अता केली, ही नमाज जी है ती मोमीनची मेराज आहे. जर आपली जर असल मेराज आहे जी ज्याचो आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की त्यांच्या सत्याने आपल्याला काय जी मिळली, आपल्याला नमाज मिळली. तर ही जी मेराज आहे म्हणजे ह्यो वक्त ऐसो आहे की ही जी आपल्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी नमाज दिले. बघा जो पण काही दुसरं फरमान आलं अल्लाच्या हिकरशी, तर जिब्रील अलैहिस्सलाम घेऊन येईल कुराणच्या शकलला, हदीसे कुदसीच्या शकलला. पण ह्यो जो तोफो जो आपल्याला मिळलेलो आहे, जो नमाजचा तोफो आहे, ह्यो आपलं जर रसूल तर स्वतः जाऊन आपल्या खातीर जी आहे ती आपल्यासाठी घेऊन येईल. आणि जैसा अल्लाह आणि रसूल इथं तर बातचीत केले, ह्यो तोफो ऐसो है, अल्लाहने ऐसो तोफो दिला की ह्यो एक जरियो है की बंदो जो है तो आपल्या रबशी मुखातिब होतं, कन्व्हर्सेशन करतं. आणि ही जी कन्व्हर्सेशन आहे आज ह्याची आम्हाला जी आहे ती कदर नाही. आम्ही नमाजशी मोप दूर आहोत, आणि काही न करून सुद्धा वी एक्सपेक्ट दॅट आमच्यावर जी आहे ती अल्लाहने मुसीबत नाही धरली. त्यासाठी मी पहिले तुम्हाला रेफरन्स दिला की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जिंदगीतले काय झालं, व्हॉट ही हॅड टू गो थ्रू. तर पहिले जी मेराजचा जो तोफो आहे, आम्ही मेराज तर म्हणून, पण ती जी मेराज ला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जो तोफो आणले आणि जो आपल्याला दिले आणि बोलले ह्याची पाबंदी करा, त्याची आज आमच्या जिंदगीतले पाबंदी नाही. तर जर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जर असल मोहब्बत है, हे जर त्यांचं जर एहसानात हा की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला आपल्या रबशी जी आहे
ती कन्व्हर्सेशन करण्याचा एक मीडियम दिले. आणि जेव्हा ही बातचीत होत असत तर त्याच्यातले आता पुढं बात ह्याची पण येतं की किती डिस्टन्स होता अल्लाह आणि रसूलच्या मध्ये. तर अरबीतले एक मुहावरो आहे की जो बो आणि ॲरो जो असतो तर दोन बोच्या मध्ये जितकं जर तो बो ठेवला होता तितकं जो म्हणतो जो डिस्टन्स असतं तर इतक्या क्लोज होतं अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या. आणि जेव्हा इतकं जवळ हात अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या तर जी पहाड जी आहे जेव्हा मुसा अलैहि सलामच्या हातल्यान जी आहे तर अल्लाह ताला आपल्याला जेव्हा जाहीर करतं तेव्हा तो आपली तजल्ली किनावर टाकतो. तर ती जी तजल्ली आहे ती मुसा अलैहि सलामच्या केसला त्या पहाडावर टाकली गेली होती. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या हातल्यान ती जी तजल्ली आहे अल्लाह सुब्हानहू व तआला आपला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या कल्बे मुबारकवर जहूर करतात. आणि जेव्हा ते जहूर करतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा कुलूबला इतकी त्याचं मकाम तितकं आहे त्या कुलूबचं की अल्लाहच्या अर्शच्या वर जी आहे त्याची बडाई आहे. तर ती कुलूब अल्लाहचा जो नूर आहे अल्लाहची जी तजल्ली आहे अल्लाहचा जहूर आहे तो जज करू शकेल. आणि त्यासाठी मुफस्सिर बोलतात की जेव्हा ती जज करू शकला मग रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे आहे ती अल्लाहचं दीदार केले. आणि त्यासाठी रिवायतला येतं की जेव्हा तो दीदार केले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की माझ्या समोर रोशनी येऊन माझ्या समोर यायचं इन द फॉर्म ऑफ लाईट माझ्या समोर जे आहे तो अल्लाहचं जहूर जाईल. आणि जेव्हा ही गिफ्ट दिला जातं नमाजचा तर ही जी गिफ्ट आहे ती आहे की अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतात की 50 नमाज देतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आणि जेव्हा ते 50 नमाज घेऊन येत असतात तर मुसा अलैहि सलामला मिळतात. मुसा अलैहि सलाम बोलतात की तू वापस अल्लाहशी जा, तुझी उम्मत हे 50 नमाज नाही पडू शकणार. तर ऐसा 9दा येऊन करतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. टिल द काउंट आहे तो 5 पर्यंत येतं. इव्हन 5 पर्यंत पोहोचल्याच्या नंतर पण जे आहे ती मुसा अलैहि सलाम बोलतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुमची उम्मत ही पण नाही पुरा करू शकणार. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की मला आता शरम वाटते की मी वापस अल्लाहशी जाऊ. आणि त्या ह्याच्यावर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की माझी उम्मत पडेल 5 नमाज पण त्यांना जो सवाब आहे तो 50च्या ह्यानी देत आहे. तर इतकाही करून जो मेराजचा जो तोफो आहे की जी आपल्या समोर पहिले ही हदीस आहे की जेव्हा आपण मुतालो केलो की जो पहिलो सवाल होईल नमाजच्या बाऱ्यात कबरातले जो पहिलो सवाल होईल जेव्हा कयामतच्या दिवसा जो पहिलो सवाल होईल तो आपल्याला जो विचारलो जाईल तो आहे आपल्या नमाजच्या बाऱ्यात. आणि जर तो आपण नमाजची जी ही आहे ती जर आपण पास केली जर आपण पास झालो तर आपल्याला पुढचं येऊन दिलं. नाहीतर आपली कयामत जायलेली आहे की जर आपण नमाजच्या ह्याच्यातले जर फेल झालो हे आपल्याला डिटेल आपली रिवायत आपण जेव्हा नमाजचं जिकर करत होतो तेव्हा बघलो की पहिला जो सवाल जो होणार आहे तो आहे नमाज. तर ह्यो जो तोफा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घेऊन आलं तर त्याची आपल्याला मोप केअर करायला पाहिजे. आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या वर कसरतशी दरूद का ही एक अहम गिफ्ट आहे जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या यांनी आपल्याला दिली. तर त्यांचा आपण किती एहसानात आपल्यावर आहात तर त्याचं आपण कवा ती फुलफिल नाही करू शकत. तर ह्याची आपल्याला सगळ्यांना कोशिश करायची आहे. आणि आपलं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची जैसा मी तुमच्या समोर ठेवला तर त्याची अल्लाहशी आपल्याला हात पैलून जी आहे अल्लाहशी
त्याच्यातले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी अल्लाशी आपल्याला रुजू व्हायचं आहे. वा खुदावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.